नमस्कार मित्रांनो, मराठी शिका या चॅनलवर आपलं स्वागत आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा। आजचा टॉपिक आहे विशेषण। निळे आकाश। आकाश कसे आहे? निळे आहे। तर आकाश या नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द आहे निळा। गोड आंबा। आंबा कसा आहे? तर गोड आहे। म्हणजे आंबा या नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द आहे गोड। ताजे दूध। दूध कसे आहे? ताजे आहे। तर दूध या नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द आहे ताजे। 10 चिमण्या। चिमण्या किती आहेत? 10 आहेत, बरोबर? तर चिमण्या या नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द आहे 10। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात। ज्या प्रकारे आपण इथे पाहिलं, निळा, गोड, ताजे, 10 हे सगळे विशेषणं आहेत जी आकाश, आंबा, दूध आणि चिमण्या या नामाबद्दल विशेष माहिती आपल्याला सांगतात। कधी कधी एकाच नामाला वेगवेगळी विशेषणे वापरली जातात। उदाहरणार्थ, झाड या नामासाठी इथे 3 वेगळी विशेषणे वापरली आहेत। बघा, मोठे झाड, उंच झाड, बुटके झाड। आंबा या नामासाठी इथे 4 विशेषणे वापरली आहेत। ताजा आंबा, कच्चा आंबा, 2 आंबे, गोड आंबा। घोडा या नामासाठी सुद्धा इथे 4 विशेषणे वापरली आहेत। देखणा घोडा, उमदा घोडा, लंगडा घोडा, त्याचा घोडा। आणि वाट या नामासाठी सुद्धा इथे 4 विशेषणे वापरली आहेत। सरळ वाट, वाकडी वाट, वळणदार वाट, सोपी वाट। काही वाक्यामध्ये विशेषण हे नामाच्या अगोदर येतं, तर काही वाक्यामध्ये विशेषण हे नामाच्या नंतर येतं। ते कसं ते आता आपण उदाहरणासह स्पष्टपणे पाहूया। ससा हा भित्रा प्राणी आहे। दुसऱ्या वाक्यात, जिराफची मान उंच असते। पहिल्या वाक्यात बघा, भित्रा हे विशेषण प्राणी या नामाच्या आधी आले आहे, बघा। आणि दुसऱ्या वाक्यामध्ये मान या नामाच्या नंतर उंच हे विशेषण आले आहे। बघा, मी पुन्हा एकदा वाचून दाखवते। ससा हा भित्रा प्राणी आहे। जिराफची मान उंच असते। आता आपण नामापासून तयार झालेली काही विशेषणे पाहूया। ढग, ढगाळ। आज भारतात सामान्यतः ढगाळ वातावरण राहील। डोंगर, डोंगराळ। लोक डोंगराळ बेटावर राहतात। काटा, काटेरी। खैर हा 15 मीटर उंचीपर्यंत वाढणारा पानझाड काटेरी वृक्ष आहे। सोने, सोनेरी। मी त्यांना एक सोनेरी घड्याळ दिलं। काळोख, काळोखी। अमावस्येच्या गहन काळोख्या रात्रीनंतर प्रतिपदेची चंद्रकोर उगवते। प्रकाश, प्रकाशमान। सूर्याची किरणे चंद्राला प्रकाशमान करतात। थँक यू। बाय बाय।